श्री स्वामी समर्थ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये कोर्ट केस चालू असेल आणि तो निकाल आपल्या बाजूने लागावा हे आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी काय उपाय करायचा ते व्हिडिओ माहिती आणले. व्हिडिओ अगदी महत्वाचा आहे, रिझल्ट अगदी 100% आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला आता व्हिडिओला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसेच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतात त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, बऱ्याच वेळा का होतं, कोर्ट केस ज्या असताना खूप वर्षानुवर्ष चालतात. आपल्याला कंटाळा येऊन जातो आणि हे आपल्याला सर्वांना वाटतं की आपल्या बाजूने निकाल लागला पाहिजे. तर तसं खरं बघितलं तर आपलं बरोबर असेल तर आपल्या बाजूने निकाल लागतो, त्याला वेळ लागते, पण लागतो. परंतु कधी कधी असं असतं की पैसे देऊन पण खोट्याच्या बाजूने निकाल लागतो, मग आपलं फसवणूक होऊन जाते. तर ह्याच्यासाठी आपल्याकडे काही उपाय आहे का? तर बऱ्याच वेळा येतात, मला मेसेज येतात किंवा याच्यामध्ये पण येतं मला, युट्यूबला पण कमेंटमध्ये येतं किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतात की ताई कोर्ट केससाठी काही उपाय सांगा. तर मी त्याच्यावरच व्हिडिओ आणले. बघा, कोर्ट केस चालू असेल तर काय करायचं, आपण रोज सगळ्यात पहिले आपण नित्यसेवा करा. कारण की ही जे आहे कोर्ट केस असेल तुमचे किंवा जे काही संकट अडचणी असेल हे पितृदोषामुळे पण येत असतात. म्हणून सगळ्यात महत्वाचं आपल्याला स्तुती स्तोत्राची सेवा रोज कंपल्सरी करणं आहे. घरातल्या म्हणजे परिवारातल्या एका तरी व्यक्तीने पितृस्तुती स्तोत्राची, पितरांची सेवा ही करणं गरजेचंच आहे. कारण की जेव्हा आपण पितरांचे आशीर्वाद घेतो ना, तर आपले बाकीचे देव आपले काम लवकर करतात. कारण की पितरांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय देवांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, असं असतं म्हणून. तर आता सकाळी आपल्याला अंघोळ झाली का पहिले पितरांची सेवा करायची. पितरांची सेवा झाल्यानंतर आपली नित्य सेवा करून घ्या तुम्ही. ज्या दिवशी आपल्याला कोर्टात जायचं आहे त्या दिवशी पण करायची ही सेवा. आणि बाकी आपली जशी तुम्हाला व्हिडिओ मिळाली आहे त्याच्या दुसऱ्या दिवसापासून किंवा त्या दिवसापासून सुद्धा ही सेवा आपण सुरू करू शकतो. करायचीच म्हणजे तेव्हा तुम्हाला जितके तुमचे जास्त दिवस सेवा होईल तितके तुम्हाला लवकर रिझल्ट येईल. तर ते करायचं, आपली नित्य सेवा करायची. नित्य सेवा झाली की मग आपण रोज, आता रोजचं आहे हां. आता त्याला काही असं नाही ताई 108 दिवसच करू का आणि किती 40 दिवस करा आणि 108 दिवस करा असं नाही. रिझल्ट लागेपर्यंत, रिझल्ट आपल्या बाजूने पाहिजे असेल तर आपल्याला ही सेवा रोज करायची आहे. आणि रोज करायची आणि त्याला एक सातत्य ठेवायचं. त्याला काही असं काही वेळेचं बंधन नाहीये. तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकतात आणि त्याला काही असं नियम पण नाहीये, की परान्न खाऊ नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, असं काही नाहीये. पण शक्यतो जेव्हा कुठली पण असते ना, ते परान्नाची हा नियम पाळायचाच असतो. याचाच नियम नाहीये, परंतु तो पाळायचा आपण. ह्या सेवेला तो नियम नाही, पण आपण पाळायचाच. कारण की जेव्हा आपण काही संकल्पित सेवा करतो ना, तर परान्नाचा नियम शक्यतो पाळायचाच. आणि जर एखाद्या वेळेस बाय चान्स आपल्याला खायची वेळ आलीच, आता काही ऑप्शनच नाहीये, कुठे खूप काही झालं, तिथं वेळ आलीच, तर मनात गायत्री मंत्र जप करायचा. जे काही समजा उदाहरणार्थ तुम्हाला त्यांच्याकडे चहा घ्यायची वेळ आली, तर चहा हातात घ्यायचा आणि चहाकडे बघत आहे ना, मनातल्या मनात गायत्री मंत्र जप करायचा थोडासा, जेवढा आपल्याला जमेल तेवढा, आणि मग नंतर तो चहा घ्यावा. ही गोष्ट करायची आहे. नंतर तो चहा घ्यायचा. परंतु त्या दिवसाची मग आपण 1 दिवस एक्स्ट्रा अजून सेवा करायची. असं झालं परान्नाचं. बाकी आता आपली नित्य सेवा झाली. परान्नाचा तेवढा नियम पाळला. बाकी कुठलाही नियम पाळायची गरज नाही. आता तुम्ही लगेच म्हणाल ब्रह्मचर्य, तर ब्रह्मचर्य सुद्धा पाळायची गरज नाही. मग नित्य सेवा झाल्यानंतर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायची आहे. 108 पाठ करायचे. दुर्गा सप्तशती 108 पाठ करायचे आहे. आणि दुर्गा सप्तशती 108 पाठ करून नंतर आपण ही जी गीताची 18 नावं आहे बघा, गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी, वेदत्रय परा, अनंता, तत्वार्थ, ज्ञान मंजरी. ही गीतेची 18 नावं आहे. हे 18 नावं 18 वेळा बोलायचे. गीतेचे 18 नावं 18 वेळा बोलायचे. ही आपण रोज ही सेवा करायची जोपर्यंत आपला कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत. जर तुम्ही ही सेवा करत राहिले रोज, तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. आपल्या आजच्या व्हिडिओचं हेच काय, हेतूच काय, कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागण्यासाठी ही सेवा आहे. त्याच्यामुळे आपण रोज ही सेवा करायची. आपल्याला त्याच्यात सातत्य ठेवायचं आहे. त्यानंतर आता दुर्गा सप्तशती पाठ तर करायचीच आहे.
प्लस आपल्याला नवनाथाची पण पाठ करायची आहे. नवनाथ जो मोठा नवनाथ ग्रंथ आहे त्याचे 7 पारायण करा किंवा 7 पारायण त्याचे करा आणि गुरुचरित्राचे 3 किंवा 7 करा. म्हणजे आपल्या याच्यानुसार आहे, तीव्रतेनुसार. आता आपले केस किती आहे, आपल्यावर आरोप किती मोठा आहे. जर मोठा आरोप असेल तर 7 गुरुचरित्र आणि 7 नवनाथ करा. आरोप छोटा असेल, आपल्याला वाटत असेल एवढं काही किरकोळ आहे, तर 3-3 करा. कारण की आपल्या याच्यावर आहे, आपल्या म्हणजे जे आहे ही सेवा कशी आहे, समजा जसं दुखण्यावर आहे. आपलं खूप दुखत असेल तर आपल्याला कमी पॉवरच्या गोळ्या घ्याव्या लागतात. जास्त दुखत असेल तर जास्त पॉवरच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तसंच आहे, आपला आरोप किती आहे, छोटा असेल तर 3-3 पारायण करायचं आणि बाकी हे रोजचं करायचं. आणि मोठा आरोप असेल तर 7 गुरुचरित्र, 7 नवनाथ. बाकी आपली नित्यसेवा कंपल्सरी करायची. जवळपास आपलं केंद्र असेल तर रोज 108 दिवस आरतीला हजर राहायचं. म्हणजे आरतीला रोज 108 दिवस रोज आरतीला जायचं. अशी आपल्याला ही सेवा आहे 108 दिवसाची आरतीची. त्यानंतर दुर्गा सप्तशती 108 पाठ आहे. त्यानंतर आपले 3-3 हे सॉरी हे 9 किंवा सॉरी, सॉरी, सॉरी 7 किंवा 9-9 पारायण स्वामी गुरुचरित्र आणि नवनाथ आहे. परंतु मात्र गीतेचे 18 नावं हे रोज 18 वेळा वाचायचे आहे. कालभैरव अष्टक रोज 11 वेळा वाचायचं आहे. आणि काय हातात पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या, कालभैरव अष्टक वाचायचं आणि त्या मोहऱ्यांची डिश, मोहऱ्या जास्त घ्यायच्या, मोहऱ्यांची डिश तिथं याच्याजवळ ठेवायची स्वामींपुढे. त्यातल्या एवढ्या मोहऱ्या घ्यायच्या आणि घराच्या बाहेर टाका, नाही तर मग काही गरज नाही, जाऊ दे. घराच्या बाहेर टाकल्या तरी चालेल किंवा नाही टाकल्या तरी चालेल. त्यापेक्षा काय करायचं, ते सगळे 40 दिवस पूर्ण जेवढे दिवस झाले तेवढे, 40 दिवस झाले तर उत्तमच आहे. जेवढे दिवस झाले तेवढे काय करायचे, त्यातल्या एवढ्या मोहऱ्या आहे ना, आपण जेव्हा आपली केस असेल ना, ज्या दिवशी केस असेल त्या दिवशी आपण त्या घेऊन जायच्या. अगोदर जायचं, थोडं अगोदर जायचं आणि त्या काय म्हणतात ते, आता मला पण नाही, माझे मिस्टर कोर्टात पण मला डायस असतं ना ते, मला पण नाही ते आठवत काय बोलतात ते. तर तिथे त्या उंबऱ्यावर टाकून द्यायचं, म्हणजे जे पण आतमध्ये येतील ना तर त्यांच्या ओलांडल्यात जाईल ते. वकील असो, जज असेल, ते जे असेल त्याच्या ओलांडण्यात जाईल. असे थोडेसे टाकायचे, एवढ्या मोठ्या नाही टाकायच्या, नकळत दिसणार नाही एवढ्याशा अशा टाकायच्या. असं आपल्याला करायचं आहे. अशीच आपली ही सेवा आहे. ही सेवा तुम्ही करून बघा. फार छान अनुभव येईल तुम्हाला. लवकर तुमच्या बाजूने केसचा निकाल लागेल. फक्त मला एक सांगायचं आहे, की आपला बरोबर असेल किंवा आपलं खरं असेल तर आपल्या बाजूने लवकरच निकाल लागेल. पण आपण खोटं असेल, म्हणजे मी लगेच स्पष्ट याच्यावर का बरं कसं माहिती का? म्हणजे लगेच तुम्ही म्हणाल ताई मीच त्याच्यावर आरोप लावलेला आहे आणि तरी माझ्या बाजूने निकाल लागावा आणि त्याला खऱ्या माणसाला खोटं ठरवायचं आहे मला, तर हे खोट्यासाठी ते तुम्हाला काम नाही करणार. म्हणून सांगायचं एक तात्पर्य आहे. जर आपण खरे असाल तर आपल्या बाजूने निकाल लागेल. पण समोरचा खरा असेल, आपण खोटं असेल आणि आपण त्याला दबाव आणत असेल किंवा आपण त्याच्यावर हे करत असेल का त्याचा खऱ्याला खोटं काय म्हणायचं, त्या आपल्या खोट्याच्या बाजूने निकाल लागावा असं वाटत असेल, तर हे सेवा आपल्याला आपले काम करणार नाही. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगते. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि ही सेवा आपण नक्की करून अनुभव घ्या. अनुभव आल्यानंतर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. कारण की अनुभव आपण टाकतात, पण अगदी एखादा अर्धच टाकतात आणि अनुभव बघा, ज्यांनी सेवा केली प्रत्येकाला अनुभव येतो आणि सेवेचा आपला खूप रिझल्ट आहे. कारण की स्वामी करतात ते. स्वामी आपली कुठलीही सेवा वाया जाऊ देत नाही आणि कुठलंही काम अपुरंच ठेवत नाही. उशिरा दिलं तर पूर्णच करतात. दिलं तरी म्हणजे उशिरा देव की लवकर देव, स्वामी पूर्ण काम करत असतात आणि करतच असतात. फक्त कोणाचं लवकर करता, कोणाचं उशिरा करता. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. सगळे सेवा आपण जर माझ्या व्हिडिओ बघून प्रॉपर केली तर आपल्याला नक्कीच अनुभव येईल. फक्त अनुभव आल्यानंतर तेवढं कमेंट बॉक्समध्ये टाकत जा, म्हणजे आम्हाला पण मनाला समाधान वाटतं किंवा आम्हालाही आनंद होतो. तर असो, आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.